फरशी पुसताना बघून तर माझी तारच सटकली होती. मला माझी चूक कबूल आहे आणि त्या चुकीची तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. फक्त ही एक रिक्वेस्ट आहे, हे जे काही झालंय ते प्लीज यांच्यापर्यंत पोचू देऊ नका. नाही म्हणजे यांना जर कळलं तर हे चिडतील आणि काहीतरी करतील आणि मग त्याचा त्रास तुम्हाला होईल. जर चूक मी केलीये तर त्याचा त्रास पण मलाच व्हायला पाहिजे, माझ्या जवळच्या माणसांना नाही. आणि आपण ती शांत केली नव्हती का? त्यावेळेस कसं आपण त्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्यातच ठेवल्या होत्या. शेम टू शेम ही गोष्ट पण आपण फक्त आपल्या आपल्यातच ठेवू. तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. मी चूक करणार नाही. आपलं सासू सुनांमधलं ते प्रायव्हेटच राहू देत. आणि तुम्ही मला एकदा म्हणल्या होत्या की सासू सुनेचं पण नातं असतं, दरवेळेस त्याच्यामध्ये नवऱ्याला आणायचं नसतं. तुम्हाला पूर्णपणे पटलंय तुमचं चुकलंय म्हणून? हा, एकदम. नाही म्हणजे मला माहिती आहे की मी एकदम आडगेपणा केलाय. मी बाहेरच्या लोकांसमोर असं नव्हतंच वागायला पाहिजे. झालंय तुमचं? हा जी. या आता. हा, तुमचं आम्ही ऐकून घेतलं. या आता. झालं एवढंच? अयो, म्हणजे तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये? कोर्टामध्ये सक्ती असते तशी सक्ती आहे का आमच्यावर बोलण्याची? नाही, पण ते कोर्टात ते युअर ऑनर गुन्ह्याची कबुली दिल्यावर शिक्षा देतातच की. तुम्ही कम से कम हातावर छड्या तरी द्या, नाहीतर डाम करून उभं तरी ठेवा. नाहीतर मी तुमच्या खोलीच्या बाहेर जाऊन अंगठे पकडू का? ढाले पाटलांच्या सुनबाई आहात तुम्ही, शाळेतली लहान मुलगी नाही. तुमचं बोलून झालंय. तुमचं खोलीतून बाहेर जाणं मस्त आहे. हे काय सर? अहो, असं कसं जाऊ दिलं तुम्ही धाकट्या जाऊबाईंना? एवढी मोठी चूक केली त्यांनी, तुमचा अपमान केला, सुखासुखी जाऊ दिलं तुम्ही? ऐकलंत वाटतं तुम्ही सगळं. ढाले पाटलाच्या सुनेला शोभत नाही चोरून ऐकणं. चोरटेपणा म्हणतात त्याला. मला एवढीच इच्छा होती आमचं संभाषण ऐकायची, तर हिम्मत करून आम्हाला सांगायचं आम्हाला इथेच थांबायचंय, आम्हाला संभाषण ऐकायचंय. अहो, असं कसं जाऊ दिलं तुम्ही त्या नाठाळ पोरीला? उद्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटतील त्या मिऱ्या. दोन गोष्टी आहेत.
पहिली गोष्ट, त्यांच्या मनात त्यांच्या आईबद्दलचा स्वाभिमान, कौतुक वाटलं आम्हाला. दुसरी गोष्ट, त्याने त्यांची चूक कबूल केली, स्पष्टीकरण देत बसल्या नाहीत. आणि शिक्षेचा मूळ हेतू हाच असतो ना, चूक करणाऱ्याला त्याची चूक कळावी. ती त्यांना कळली, त्यांनी कबूल केली, आमच्यासाठी विषय संपला. बरं आहे तुमचा न्याय. धाकटीला वेगळा, मोठीला वेगळा. आमच्याकडनं छोटी जरी चूक झाली ना तरी कशा लागत हो आम्हाला? आमच्याशी बोलणं टाकता, चिडचिड करता, काही नाही ते बोलता. हा, का बोलतो याचा कधी विचार केलाय? म्हणजे बोलून चालून तुम्हाला आमचीच चूक. राजश्री, दादासाहेब आत्मचिंतनासाठी आश्रमात गेलेत. आत्मचिंतनाची खरी गरज तुम्हाला आहे. आत्मचिंतन मस्त आहे. या आता. साहेब, आजची कामं सगळी झाली. येऊ मी? नाना, आज एक गमतीदार घटना घडली आहे, ती कानावर घालायचं होतं तुमच्या. काय झालं? आपल्या महिला बचत गटाच्या प्रमुख सुशीलाबाई आबनावे, त्यांचा फोन आला होता. म्हणजे काही? आमचं अभिनंदन करण्यासाठी फोन आला होता. सकाळी आपल्या बचत गटाच्या भगिनी इथे आल्या होत्या. इथे जे काय घडलं त्याचा वृत्तांत यांनी सुशीलाबाईंना दिला. ढाले पाटलांच्या घरामध्ये एक उत्तम रिवाज आहे. महिन्यातून एक दिवस घरातल्या सर्व नोकरांना सुट्टी दिली जाते आणि घरातल्या सगळ्या बायका घरकाम करतात, घर सांभाळतात. त्यांची अशी इच्छा आहे की स्वावलंबन आणि श्रमदान यावर आम्ही भाषण करावं, म्हणजे इतरांना पण प्रेरणा मिळेल. वा, म्हणजे धाकट्या सुनबाईंच्या करणीचं अभिनंदनच करायला पाहिजे. माफी दिली एवढं पुरेसं आहे. अभिनंदन वगैरे नंतर बघू. या आता. बरं. मावशी, असं काय करताय? अजिबात जाऊ देणार नाही मी तुम्हाला. सांगून ठेवते. हे काय तुमचं? आलात काय, 4 दिवस राहिलात काय आणि चाललात? बेबी मावशीला हरवल्याशिवाय मी जाऊ देणार नाही तुम्हाला. अहो, ती हारेन की पुण्यांदा कवा तर. पर कसं आहे, महिना झालं घरात तेल वात नाही, दिवाबत्ती नाही, आणि आमचं घर पारीस कटून गेलं असेल बघा. आता सावरायला पाहिजे. बेबी मावशी, जाऊन दे की. आणा इकडं. आता असं इमोशनल टाकल्यानंतर बेबी मावशी काय बोलणार हो? पण कल्याणीबाई, फार दगदग करू नका बरं. दिवसभरात 2 कामं कमी केली किंवा जास्त केली तर कोणी शिक्षा नाही करणार आहे तुम्हाला. जी, मी दही घेऊन येते तुमच्यासाठी. आई. अगं संजय, काय झालं ग? कशाचं? अगं, ते तू लई टेन्शन मध्ये आई साहेबांकडे गेली होतीस ना व? सकाळी लई कावल्या होत्या त्या तुझ्या. आई सारखीच सासू ती. कावली पर त्यांच्या बी पोटात माया नाही मावली. लई चांगल्यात ग त्या. माझं कौतिक करायला बोलवलं होतं. गुणाची माझी पोर तू. पर कसं आहे संजय, मोठ्यांच्या शिव्या त्या वव्या समजायच्या असतात बघ. हा, अगं पण खरंच कौतिक करायला बोलवलं होतं आता त्यांनी.
तुझ्या तोंडात तूप गुळ आहे. पर संजय, सकाळी त्यांच्याकडे बघून असं वाटलं नव्हतं बघ. मला तर वाटलं माझ्या आडगीने मातीच खाल्ली. हा माहिती की मला, तुझी साजिरी गुणाची लेख, स्वरा दीदी रूपाची लेख आणि संजी नुसतीच आडगी है की नाही. असं म्हणणाऱ्याचं घर उन्हात, संजीच माझी लाडाची. आई डॅडी कुठे आहेत ग? मला विचारून जात असले का ती विचारतीस. तसं जर झालं असतं तर लईच बरं झालं असतं बघ. संजय, काय नवं तर नाही नवं, समद निस्तरलंय नवं. अगं हा, समजा एकदम परफेक्टली निस्तरले बघ. तू काय काळजी करू नकोस. हा, फक्त ते माझी एक वस्तू राहिली आहे त्यांच्याकडं, तेवढी घ्यायची आहे. कंची गोष्ट? घ्या ताई घ्या. संजू, आई चालली की ग तुझी? आता आपल्या दोघींना करमणार का? हो, पण जायला तर पाहिजेच की. वय जायला तर पाहिजेच. कल्याणी बाई, दही घेतलंय, पण आमच्या अक्काला भेटल्याशिवाय जाऊ नका बरं. वय वय, त्यासनी भेटल्याशिवाय कसं जाऊ आम्ही? ते मी हिच्या डॅडींसाठी थांबले होते. सासूबाई, काय झालं? ते आई डॅडी निघालेत पानगुंद्याला. खरं का? नाही म्हणजे ते भेटायला आलते, मग येऊ दे का आतमध्ये? जरा थांबायला सांगा. बोलवा त्यांना. डॅडी, हाँ? रामनाथ, चल. निघालात का? वय, असू दे. तुम्ही लय मोठा आधार दिला, त्याच्यासाठी आभार प्रदर्शनाची काही गरज नाही. नाही नाही, अहो असं कसं? अहो एका खानदानी माणसाने दुसऱ्या खानदानी माणसाची इज्जत कशी राखावी त्याचं उदाहरणच घालून दिलं वहिनी साहेब तुम्ही. अहो आमच्या कठीण समयी आमच्या पाठीशी उभा राहून आम्हाला तो आजी माणूस की म्हणून जो आधार दिलाय ना, त्याला तोड नाही. पंजाबराव यांनी नमस्कार केला तेव्हाच भावना पोचल्या. आणि असा आधार काय तुम्ही पहिल्यांदाच घेताय का?
सुखरूप जा. पोचल्यावर कळवा तुमच्या मुलीला. पंजाबराव, तुम्ही वा पुढं, आलोच मी मागणं. वहिनी साहेबांना बोलायचंय. देव करो आणि असा दुर्दैवी प्रसंग तुमच्यावर कधी नाही येऊ. नाही नाही, आता नाही. आणि आलाच तर तुम्हाला आणखीन 2 मुली आहेत हे लक्षात ठेवा. एकीचं नाव तर तुम्ही टाकलंच आहे, चांगलंच आहे म्हणा, पण दुसरी लेक आणि जावई यांनाही तुमच्या सेवेचा मान मिळणं मस्ट आहे. आणि आवडलं आम्हाला, तुम्ही तुमच्या मुलीवर चांगले संस्कार केलेत. घराबाहेर जाताना मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेणं चांगलं आहे. तुम्ही शिकवलेत ना. बरोबर, संस्कार म्हणजे खानदानी संस्कार आम्हीच. आत्ता इथे आम्ही मोठे आहोत. असा प्रसंग तुमच्या आयुष्यात कधी नाही येऊ हाच आमचा आशीर्वाद आहे. काय म्हणल्या सासूबाई? काय म्हणल्या? म्हणत होत्या आल्या सरशी 10-15 दिवस राहा म्हणून. पण आम्ही सांगितलं, अहो खानदानी माणसं असं पोरीच्या घरी राहणं बरं दिसतंय व्हय. आणि म्हणून पण होत्या की दुश्मनावर येळ येऊ नये अशी येळ तुमच्यावर आली. उद्या जर आमचं असं काय झालं तर आमच्या पण पाठीशी उभे राहा. अहो म्हणलं बिंदास, पॅलेस तुमचंच आहे. कधी रात्री बी फोन करा तुम्ही. अहो खानदानी माणूसच खानदानी माणसाच्या उपयोगी पडणार ना. एवढंच? एवढं? हा हा हा, ते आमचं लय कौतुक करत होती. हा हा, म्हणजे चांगले संस्कार केले तुम्ही पोरीवर. अहो म्हणलं खानदानी माणसाची खानदानी पोरगी म्हणलं संस्कार खानदानीच होणार ना. बर चल, तुम्ही वा पुढं, आलो 2 मिनिटात. आता तुम्ही कुठे चालले? अगं आलो बाई 2 मिनिटात. ऑलरेडी असं काय करायला लागले? उशीर होईल की तुम्हाला. खाली गाडी रेडी आहे. हा अगं 2 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? अहो पण वॉशरूमला तरी जाऊ देणार आहे की नाही? काय 17 वेळा गाडी उभी करावं लागेल. आलोच, वा पुढं. बया, मला ना या माणसाची भीतीच वाटते. कधी काय करतील याचं काही नेमच नाही बघ. संजय, तू नग काय टेन्शन घेऊस. हे बघ, आता आम्ही चाललोय का नाही, इथनं पुढं त्यांचा तुला काय बी त्रास होणार नाही बघ. येतील ते. चल. संजय, जीवाची काळजी घे. स्वतःच्या जीवापेक्षा लय काळजी घेतली बघ तू आमची. आणि तुझ्या घरच्यांनी बी लय आधार दिला. हा बस झाला टाइमपास. मला इतके दिवस नुसती डोक्याला भुनभुन लावली होती, कधी निघायचं कधी निघायचं. आता निघालोय आम्ही. आता बसलं टाइमपास करत. आता कशाला डोळ्यातनं पाणी काढताय? रडता कशा पायी? जिततंय अजून तुमचं कुक्कू.
हा राहू दे. डॅडी ते मालकीनबाई जरा बघा बरं सामान नीट ठेवलंय का, आणि त्याला सांगा ड्रायव्हरला आम्ही येतोय म्हणून दरवाजा कुठे ठेवा. चला की आता काय. हा, आता तरी काळजी घ्यावा. कळतंय आम्हाला. आणि माझं ते मंगळसूत्र, हाय की गळ्यात. अहो हे नाही, तुम्ही माझं ते मोठं मंगळसूत्र घेतलं होतं ना, आणि तुम्ही म्हणलं होतं की काम झाल्यावर परत देईन म्हणून. अगं तिथेच आहे, त्याच खोलीत. तिथं आतल्या बाजूला काचेची अलमारी आहे ना, तिथं ठेवलं. बरं, ठीक आहे. पण येऊ का? हा, आता आम्ही येणार म्हटल्यावरती लोक वाट बघतायत. दरबार भरलाय तिथं आमचा. हा, निघतोय मग. नीट जावा. शोध संजय, शोध. कुठं गेला हा सर? इथं तर नाहीये. डॅडींना फोन करते. आता या रेंजला काय झालं बरं? निघणार त्या, तूच या चक्रातून सोडव बाबा. कसलं सर्च ऑपरेशन चाललंय राणी सरकार? अहो अहो, माझं ते मोठं मंगळसूत्र अजून नाही सापडलं. संजू अगं ते इथे नाहीच सापडणार. काल मी या रूमचा कोपरा पिंजून काढला, माझ्या झडतीत नाही सापडलं. ते इथे असणं अशक्य आहे. पण डॅडी तर म्हणले की इथंच ठेवलं होतं म्हणून. म्हणजे तुझी डॅडी ज्योतिष आहेत का? कदैवी शक्ती प्राप्त आहे त्यांना. आणि एक मिनिट, तुम्हाला सांगितलं का नाहीस मामा मामी पानबुंद्याला जाणार आहेत म्हणून? अहो ते लय घाई गडबडीत झालं बघा, म्हणून नाही सांगितलं मी. अगं पण कळवायचंच ना संजू. चौकात त्यांची गाडी क्रॉस झाली म्हणून बरं. गाडी थांबवून पाया वगैरे पडलो, ख्याली कुशाली विचारली. मामी म्हणाल्या सुद्धा बरं झालं भेट झाली म्हणून. नसती झाली तर रुखरुख लागली असते. तू महत्वाच्या गोष्टी सांगायचं विसरतेस का संजू? सॉरी, लय सॉरी. पण आता खरंच तो विषय महत्वाचा आहे का? हा, आता महत्वाचं काय आहे की माझं मंगळसूत्र सापडत नाहीये. आणि अहो सासूबाईंनी तुम्हाला 2 दिवस दिले होते. आता ते पण संपले. तो आता काय करायचं? डोंट वरी संजू, मी शोधतोय ना. तपास चालू आहे, नको काळजी करू. याच हॅलो हॅलो. हा बोल. आता काय आणि कटकट? डॅडी, माझं मंगळसूत्र कुठं आहे? मंगळसूत्र कोणाचं? अहो कुणाचं काय डॅडी? माझं मंगळसूत्र. असं काय करताय अहो? तुझं? हा, सांगितलं की त्या काचेच्या अलमारी पाशी आहे म्हणून. तिथं नाहीये. अहो डॅडी, मी तिथं सगळं शोधलो. असं नका करू. मला सांगा बरं कुठं ठेवलंय? काय तिथं नव्हतं?
अरे मी आता तिथंच ठेवलं होतं. बघ नीट. अहो पण हे रॉंग आहे ना. तुमचं जर काम झालं होतं तर तुम्ही ते माझ्या हातात ठेवायला पाहिजे होतं. ऐका, लगीन झालंय तुझं, 18 कम्प्लीट आहे तुझं, कायद्याने संज्ञाने, आणि तरी सुद्धा हातात द्यायचं का लहान बाळासारखं? आम्ही तर तिथंच ठेवलं होतं की. हा आता मंगळसूत्राला पाय फुटून इकडे तिकडे पळून गेला असतं तर आम्हाला काय माहिती? हा डॅडी अहो संजय, हा आवाज घरातल्या नोकरांवर चढवायचा, स्वतःच्या डॅडीवर नाही. अरे ठेव फोन, माणसं आलीत आम्हाला भेटायला. हा आलो आलो. डॅडी. हॅलो हॅलो डॅडी. अक्का, तुला एक न्यूज देऊ का? काय? आपल्या वर्गात तो होता ना दास रुद्रवर, त्याची मुलगी, काय ग नाव तिचं? नियती. हा नियती. ती ना एका पंजाबी बरोबर पळून गेली अगो. तो पंजाबी दिल्लीला असतो म्हणे. काय या मुलींचं हल्ली होतं मला काही कळतच नाही. हा म्हणजे प्रेम करताना एवढी हिंमत दाखवतात, मग घरच्यांना सांगायला त्यांची हिंमत कुठे माती खायला जाते कोणच ठाऊक. आता नियतीच्या नियतीत काय आहे देवाला ठाऊक. बेबी, असल्या विषयावर बोलताना भान ठेवणं मस्त आहे. काय मस्त आहे? पळून जाताना तिला काही भान नव्हतं, मग मी बोलताना कशाला भान ठेवायचं ग? नाही, तुमचं बरोबर आहे, पण तसा आजारी मनुष्य आपल्या घरात असताना दुसऱ्याच्या त्या आजारावर बोलू नये. हं? हा? आपल्या घरी कोण आजारी आहे? नाही म्हणजे दादासाहेब ते तर सांगून आश्रमात गेले ना, पळून नाही गेले, हो की नाही? बेबी, आम्हाला असा संशय आहे की तुमचं वय वाढलेलंच नाहीये. अक्का, माझ्या वयाचा काटा आहे ना, तो 17 वरच थांबलाय. आणि अकलेचा काटा तर त्याच्या आधीच थांबलाय. आम्हाला बोलायचं नव्हतं, पण बोलावं लागतंय. सुनबाईंच्या भगिनी सुद्धा घरातून पळून गेल्या होत्या ना. अक्का, मला काही असं म्हणायचं नव्हतं. नाही म्हणजे स्वरांगीचा विषय जुना झाला की, आणि ती सुखात आहे आता. हो का? तुम्हाला रोज फोन करून ख्याली खुशाली कळवतात का त्या? अगं, मला कशाला फोन करेल? बेबी मावशी, आपण जरा वेगळ्या विषयावर बोलूयात का? गुड सजेशन. आपण विषय बदलूया. काय झालं रणजित मोठ्या मंगळसूत्राचं? ते 2 दिवस दिले होते तुम्हाला. 2 दिवस उलटून गेलेत. तपासामध्ये काहीच प्रगती नाहीये का? मंगळसूत्र मिळालंय आणि आम्हाला सांगायची आवश्यकता वाटली नाहीये तुम्हाला? नाही आहे साहेब, नाही सापडले अजून. पण आई साहेब, मला आजची रात्र द्या, मी बघतो काय करायचं ते. एका रात्रीत काय चमत्कार करणारा देव जाणे, पण आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. पण रणजित, ही शेवटची मुदत आहे.
सर्वेश, मी जे काही सांगेल ते लक्ष देऊन ऐक आणि मी जे विचारेन त्याची नेमकी आणि खरी उत्तर द्यायची. विचार करून उत्तर दे. जी भैया साहब. तर संजीवनीचं मंगळसूत्र अजूनही सापडलेलं नाहीये. तुम्ही सगळी माझी माणसं आहात. मी कायम तुम्हाला माझ्या कुटुंबाचा एक भाग मानत आलोय. म्हणूनच त्या दिवशी आईसाहेबांना विरोध करून तुमची झडती थांबवली. नाही भैया साहब, गळ्यात शपथ घेऊन सांगतो, मीच काय आमच्यापैकी कुणी बी आपलं वंगाळ काम करणार नाही. पण सर्वेश, ते मंगळसूत्र घरातल्याच कोणाच्या तरी आतून चोरलं गेलंय ही वस्तुस्थिती नाकारता येत नाहीये. हे बघ, मला आता कुणाची झडती घ्यायची नाहीये. मला सांग, गेल्या काही दिवसात कुणाचं वागणं संशयास्पद वाटतंय? नाही भैया साहब. नक्की? नाही भैया साहब. कुणी एखादा आजारी पडलाय, अचानक रजेवर गेला किंवा एखादी महागडी वस्तू घेतली एखाद्याने? नाही भैया साहब, कुणी बी आजारी नाही, कोण रजेवर बी नाही आणि आपली महागडी वस्तू खरेदी केलेलं माझ्या नजरेसमोर तर नाही. ठीक आहे. हे बघ सर्वेश, मला या घरात पोलिसी खाक्या दाखवायचा नाहीये, पण वेळ आली तर तेही करावं लागेल. जी भैया साहब. येतो. काय ग संजू? काय ग? काय झालं? आईची आठवण आली का? अगं, ते आत्याच तर गेल्यात. 2 दिवसांनी बोलू आपण त्यांना परत. का तू जातेस पानबुंद्याला? पानबुंदा असं किती लांब आहे? एक काम कर, तू फोन कर त्यांना, व्हिडिओ कॉल कर. मला आईची आठवण नाही येते बघा. मग मला त्या मोठ्या मंगळसूत्राचं लई म्हणजे लई टेन्शन येते. अगं संजू, ए अगं, एवढ्या गोष्टींचं कसलं टेन्शन घेतेस तू? हा, आणि तुझा नवरा तर पोलिसात आहे. मोठ्या गोष्टी शोधून काढल्यात त्यांनी. ही तर एवढीशी गोष्ट आहे, ती सुद्धा घरातच आहे. शोधल ती बी. हा, पण ते 2 दिवस. अगं, रणजा म्हणालाय ना शोधून काढतो, मग काढल की शोधून. कसे, आत्ता घरातला मामला आहे ना, म्हणून सबुरीने घेतोय तो. एकदा का त्यांनी पोलिसी खाक्या दाखवला ना, मग बघ तू. त्याचीच तर भीती वाटते. त्याची भीती वाटते म्हणजे? तुझ्या हातून हरवलं का मंगळसूत्र? अगं, बेबी मावशीला विश्वासात घेऊन सांगायचं तरी. असू दे, काळजी करू नको. हा, आपल्याला कळलंय ना कशामुळे काय घडलंय. तू काळजी करू नको. अक्काला 48 तासात तुझं मंगळसूत्र हवंय ना? मिळेल तिला. बेबी मावशीचा वादा, मिळेल तिला.
भाईसाहेब लिंबू पाणी. थांब सर्वेश. कुठं निघालायस? जी दे मोठं मंगळसूत्र दे तू लपवलेलं. भाईसाहेब मी नाही लपवलं मंगळसूत्र. आणि मी असं करेन तुम्हाला वाटतंय? वाटतंय मला माहिती आहे ते तूच घेतलंयस. साहेब खाल्ल्या मिठाची शपथ घेऊन सांगतो, असलं वंगाळ काम करण्याआधी विष खाल्लं असतं. सर्वेश भैयासाहेब मला खोटं बोललेलं चालत नाही. तू तर खोट्या शब्द घ्यायला लागलास रे. बऱ्या बोलाने सांग मंगळसूत्र कुठे ठेवलंय? साहेब विश्वास ठेवा. सर्वेश रूम मध्ये तुझ्या बोटाचे ठसे सापडलेत. या रूम मध्ये शेवटी तूच आला होतास, त्यामुळे हे मंगळसूत्र तूच घेतलंयस. भैयासाहेब मी मंगळसूत्र नाही चोरलं. हा अन्याय आहे. मी काय बी केलेलं नाही. या इथं इतकी वर्ष झालं काम करते. या घरात विचारल्या बगैर जेवत बी नाही मी. हो भैयासाहेब बाप्पा बी माझ्या घडणीचा ज्या घरात असेल त्या घरच्या लक्ष्मीचं मंगळसूत्र म्या चोरत. भैयासाहेब म्या घेतलं बी नाही मंगळसूत्र. सर्वेश बऱ्या बोलाने सांग, नाही तर मी तुला सोडा. सांग. तू काय करताय? सोडा त्यांना. अगं संजू याला सोडव म्हणतेस? हा तुझा मंगळसूत्र चोरणारा चोर आहे. अहो त्यांनी काय बी नाही केलंय. सर्वेश तू बऱ्या बोलाने सांग, नाही तर जेलमध्ये टाकून वेगळ्या पद्धतीने बोलून घेईल तुझ्याकडून. भैयासाहेब मला फासावर द्या, पण मी शेवटपर्यंत हेच म्हणाल, म्या मंगळसूत्र नाही घेतलं. माझ्या वारल्या माईची शपथ. सर्वेश तू पुन्हा एकदा शपथ घेतोय. संजू वाजव तू. अहो ते खरं बोलताय. संजू तू पुन्हा चुकतीयस. तुला माहितीये शपथ घेऊन खोटं बोलणारे माणसं असतात. अहो हो पण सर्वेश दादा त्यातले नाहीयेत. तू मध्ये पडू नको संजू, बाजूला हो. अहो मला माहितीये मंगळसूत्र कोणी चोरलंय ते. संजू मला माहिती. सर्वेश दादा तुम्ही जा बरं. संजू मंगळसूत्र कोणी चोरलंय? माझ्या डॅडींनी. मामासाहेबांनी? हा म्हणजे त्यांनी घेतलंय. व्हॉट? म्हणजे त्यांना माझ्याकडनं एक काम करून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी ते मंगळसूत्र घेतलं आणि त्यांच्याचकडे ठेवलं. संजू मला खोटं बोललेलं आवडत नाही. त्यातलं त्यात लपवलेलं तर नाहीच नाही. हो मला माहिती होते. आणि तू हे सगळं मला आत्ता सांगतेस, सगळं रामायण झाल्यावर? आणि असलं कसलं काम करून घ्यायचं होतं मामासाहेबांना तुझ्याकडून? आणि ही काय पद्धत आहे त्यांची? अहो मी तुम्हाला सगळं सांगते, सगळं खरं खरं सांगते. हवं असेल ना तर मी सासूबाईंसमोर सगळं सांगायला तयार आहे. आणि त्याने काय होणार आहे? त्या बोलणार आणि तू सॉरी म्हणणार. संजू या सॉरीला अर्थ नसलेलं सॉरी म्हणतात. अहो खरंच सॉरी, पण मी खाल्ली माती है ना, खाल्ली माती. संजू ही माती सुद्धा पचायला लागली तुला आता. मग मी आता काय करू? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा नाही बोललीस तू. आता वेळ गेली तुझ्या हातातून. आणि राहता राहिला मंगळसूत्राचा प्रश्न, तर आईसाहेबांना मी वचन दिलंय ते शोधून आणून सुद्धा मीच देणार. बोले आत्ताच्या आत्ता गाडी काढा आणि पाणबुंद्याला जा. एका माणसाला उचलायचंय. आमचे माननीय मामासाहेब पंजाबराव सरकार. आई अंबाबाई, आजची गोष्ट उदर किती पण लोटा, खोट्याच्या कपाळी गोटा तो गोटाच. काय ग संजू, झोपेत बडबडतीयस? हा आव नाही, ते नुकताच डोळा उघडला ना. पण हे काय, तुम्ही एवढं लवकर तयार पण झाले? अगं रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग.
अहो राणी सरकार, तुम्हाला सवय झाली असेल आता याची. हा झालीये सवय. अहो पण मला उठवायचं की. हा मी थोडी तुम्हाला पदराला बांधून ठेवणार होते. संजू, ऑलरेडी बांधलायस की 7 जन्माचा पदर, आणि तो इलास्टिकचा आहे. मी कुठेही गेलो ना तरी तुझ्याकडेच खेचला जाणार आहे. हे गोड बोलता बर का फौजदार तुम्ही. आता लाडात नको येऊस, काम आहे मला. बाय. काय हो? बस. संजू, मला माहिती आहे तू हसत खेळत जरी बोलत असलीस तरी टेन्शन मध्येस. प्लीज टेन्शन घेऊ नकोस. या फौजदारावर विश्वास आहे ना तुझा? संजू, तुझं मंगळसूत्र कुठेही असलं तरी हा फौजदार शोधून आणेन. कानून के हात लांब आणि मजबूत आहे हे तुला माहितीच आहे. इतके दिवस घरातला माणूस म्हणून कॅज्युअल होतो, पण आता कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. बाय. येतो मी. अहो मी पण येते तुम्हाला सोडायला. चल. गेला काही उपयोग नाही बघ तुझा. ओ धाकट्या जाऊ बाई, लावला का शोध एसीपी रणजित ढाले पाटील साहेबांनी? हा नाही अजून, पण सापडल. सापडत असं अचानक कसं काय सापडत? कॉन्फिडन्स लय भारी आहे तुमचा, आवडला आम्हाला. कसंही धाकट्या जाऊ बाई, एखादी गोष्ट अशी फट्ट दिशा हरपती हो, पार अगदी झुर्रून जाते बघा. जेवढ्या लवकर ती गोष्ट हरपती की नाही तेवढ्या लवकर सापडलच याची काही गॅरंटी नसती हो. अनुभव आहे ना आमचा. आता ज्या परिस्थितीतून जाताय ना तुम्ही, त्यातून गेलोय हो आम्ही. म्हणजे जेवढ्या लवकर ती गोष्ट हरपती की नाही तेवढ्या लवकर सापडलच याची काही गॅरंटी नसती हो. अनुभव आहे ना आमचा. आता ज्या परिस्थितीतून जाताय ना तुम्ही, त्यातून गेलोय हो आम्ही. म्हणजे पुढच्याला ठेच, पण मागचं काही बी केल्या शहाणाच होत नाही बघ. म्हणजे फार जुनी गोष्ट आहे. नवं लग्न झालं होतं बरं का आमचं. कशाचीच सवय नव्हती हो आम्हाला. तर चालता चालता आमचं असं जोडवं कुठं तरी हरवलं बघ. कुठं? आता कुठं ते महत्वाचं आहे का? आता काय महत्वाचं आहे? त्या कवडी छाप जोडव्यापायी आमचं काय झालं हे महत्वाचं आहे ना. काय झालं? आईसाहेबांनी आम्हाला फक्त काळ्या पाण्याची शिक्षा द्यायचं बाकी ठेवलं होतं. हा आता तुमच्या बाबतीत असं काही होणार नाही. सध्या आईसाहेबांच्या गुडबुक्स मध्ये आहात ना तुम्ही. तुमच्यासाठी न्याय वेगळा आहे हो. तुम्ही काय कसंही वागलं तरी चालणार आहे त्यांना. हा पण एवढ्यावर कान काढू नका बर का धाकट्या जाऊबाई. यावेळी तुमची गाठ कुसुमावती देवी ढाले पाटलांशी आहे, एवढं लक्षात असू द्या. नाही कसे आधारासाठी खांद्यावर हात ठेवतील, पण तोच हात कधी गळ्यावर येईल हे तुमचं तुम्हाला पण कळणार नाही. बर मी येऊ का? आओ कुठं चाललंय? बोलून व्हायचंय अजून आमचं. हा तर कुठं होतं आम्ही? हा धाकट्या जाऊ बाई,
तुम्ही बोलणी खाऊन खाऊन कोडग्या झाल्या हो आता. पण यावेळी ती वीज तुमच्या नवऱ्यावर म्हणजे रणजित भाऊजींवर पडायला नको म्हणजे मिळवलं. का त्यांच्यावर कशा पे? कैवार हो, कैवार कैवार घेऊन बसलेत ना आपल्या बायकोचा. मग पुढं माणुसकीचं भरत येऊन झडती पण थांबवली, वर विडा पण घेतला. काय म्हणले? आम्ही स्वतः मंगळसूत्र शोधू आमच्या बायकोचं. शोधलं का? सांगा की शोधलं का? शोधतायत, सापडल. अहो पण किती वेळ? टायमावर नाही सापडलं तर डबरा आहेच समोर, आई साहेबांनी खणलेला. आता फक्त बघायचं त्या डबऱ्यात त्यांची लाडकी धाकटी सून पडते का तिचा नवरा. साहेब बोलवलं? हा आडबोले, तुमचं काही महत्वाचं काम चालू आहे का? तशी बारीक सारीक चालूच असतात साहेब, तुम्ही बोला. आडबोले, मला तुमच्याशी एका नाजूक विषयावर बोलायचं. साहेब सगळं ठीक आहे ना? बस बसा आडबोले, बसा. म्हणजे विषय थोडा पर्सनल, पर्सनल प्रोफेशनल काहीतरी मिक्स आहे. नेमका विषय काय साहेब? आडबोले, काही दिवसांपूर्वी आमच्या घरातून संजूचं म्हणजे आमच्या मिसेसचं मंगळसूत्र हरवलंय. मंगळसूत्र घरात न हरवलं? असं कसं साहेब? अहो घरातच असेल, म्हणजे नीट उडकलं तर? नाही आडबोले, मी स्वतः रूमचा कोपरा शोधलाय. तुम्ही पाहिलं म्हणजे प्रश्नच मिटला साहेब. म्हणजे वहिनी साहेबांचं मंगळसूत्र हरवलं असं नाही म्हणता येणार साहेब. म्हणजे जवळजवळ ते मंगळसूत्र चोरीलाच गेलंय या निष्कर्षावर येऊन पोहोचलोय मी. तुमच्या घरून मंगळसूत्र चोरीला गेलं तर माणूस घरचाच असू शकतो म्हणून तुम्ही म्हणाला? बरोबर. हे मंगळसूत्र ज्यांनी चोरलंय तो माणूस घरातलाच असावा, आणि चोरीचा दागिना जोपर्यंत विकला जात नाही तोपर्यंत त्याच्या काहीच फायद्याचा नाहीये. त्यामुळे हा जो कोणी चोर आहे तो 100% हा चोरीचा ऐवज विकण्याचा प्रयत्न करणार. 100% साहेब. आमची नोकर मंडळी रोजच्या रोज कामावर येतात. थोडक्यात दिवसभर ते डोळ्यासमोर असतात. त्यामुळे इथे चोरी करून लांब कुठेतरी कर्नाटकात जाऊन विकतील याची शक्यता नाही. आणि माझ्या माहितीत ते तसं कुणाला करायला सांगतील याची शक्यता जवळजवळ नाहीच. साहेब म्हणजे मुद्देमाल त्यांना इथल्या आसपासच्या ज्वेलरला कुणाला तरी विकायला लागेल. आडबोले, म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या तालुक्याच्या आसपास जे जे कोणी चोरीचा माल विकत घेणारे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. फिकर नॉट साहेब, आत्ताच्या आत्ता सगळ्या खबरी कामाला लावतो. गुड. साहेब मंगळसूत्राचा एखादा फोटो मिळेल काय? मोबाईलवर पाठवतो. लग्नाचा फोटो आहे. संजूने जे मोठं मंगळसूत्र घातलंय तेच ते. तुम्ही काळजीच करू नका साहेब, मी लावतो आता काम धक्क्याला. सर्वेशनी भरली वांगी छान केली होतात नाही काय ग संजू? संजू, हे संजू, ग अन्न जेवतेस का चिवडतेस नुसती तू? नाही बेबी मावशी जेवते की.
अगं जेवतेस होय तू? हा, एक तर आधीच इनमिन दोघीच बसलोय जेवायला, त्यात तू असं तोंड शिवून बसलीस. घास घाल की तोंडात, जरा तोंडातनं शब्द पण बाहेर येऊ दे. हा, असं गपचूप बसणं बेबी मावशीला नाही आवडत, माहितीये ना तुला. अहो नाही, ते घास जरा फक्त तोंडातल्या तोंडातच घोळतोय बघा. संजू, टेन्शन असलं ना, टेन्शन हे असं होतंय बघ. तुला आहे ना मोठ्या मंगळसूत्राचं वज हे असं टेन्शन देते आणि जीव देत नाहीये. नाही, नुसतं मोठ्या मंगळसूत्राचं असं नाही, पण त्याबरोबर ना ते त्याच्या बरोबर मला माहिती. तुला आमच्या अक्काचं टेन्शन आलंय ना. अक्काचं म्हणजे तुझ्या सासूबाईंचं टेन्शन आलंय ना. अगं नको घेऊ एवढं टेन्शन. हा, पर मी काय म्हणते, तू तुझ्या आईला काही बोलली नाहीस ना. नाही. गुड, बोलू नकोस बरं. एक तर कल्याणीबाईंना काय कमी टेन्शन आहे? हा, जीवाला घोर लागायचा त्यांच्या. पण बेबी मावशी, अहो मला रात्रभर झोप नसते हो. अगं अशी काय करते, मी तुला सांगितलं ना, तुझं मंगळसूत्र मिळणार म्हणजे मिळणारच. नुसतं बोलण्याने काय होतंय? असं कसं मिळेल बरं? नुसते बोलण्याने? हा, नुसते बोलण्याने? कुणाच्या बोलण्याने? बेबी मावशी. हा, बेबी मावशीच्या. बेबी मावशीचा शब्द फार महत्वाचा आहे बर का. तिचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख. तिच्या भविष्यावर डाऊट नाही घ्यायचा. आणि तुला तर चांगलंच माहितीये, लग्नाच्या आधी बेबी मावशी काय म्हणाली होती माहितीये ना? आठवतंय का? सांगितलेलं भविष्य खरं ठरलं होतं का नाही? अहो हा, पण ते म्हणजे एकदमच बोला फुलाची गाठ होती की हो. अगो बाई, बोला फुलाची गाठ तर तसं समज, पण तुझं मंगळसूत्र आज मिळणार म्हणजे मिळणारच. बेबी मावशीचा शब्द आहे, कळलं का? जेव आता. अगं जेव. दादा, अरे जागणे, एवढा काय धापाटा? कुत्र माग लागलं काय? पंजाबची खबर आहे. पंजा तो गांजका, आमचा लंगुटी यार. पंजाबराव युनिव्हर्सिटी ऑफ गंडवेगिरी. आगमन झालं का नाही दीड दमडे सरकारांचं त्यांच्या त्या दीड खुलीच्या आगडबम पॅलेस मध्ये. का अजून जावया घरचे तुकडेच मोडतात आंबे गावात. आलाय म्हणजे 4 दिवस घरीच होता, घरातच खाटखुट आणि चपटी घेऊन बसला होता. दादा, पण आज त्यांनी वेगळीच गोष्ट केलेली आहे. ए, असा मधीच काय थांबलंय? हा, असं मधीच जर थांबला ना तर पायतानानी मुतुस्तवर मारीन, आणि मुतला का म्हणून पुण्यांना मारीन. उगल आंबड लावायची नाही, डायरेक्ट मुद्द्याचं बोलायचं. बोला. दादा, लांबट लावत नाही, स्टोरी डायरेक्ट दाखवतो, बघाच आता. शेठ, या आतमध्ये. नमस्कार. नमस्कार. दादा, हे मुगळीचे रतनमल शेठ. पंजाबराव सरकार आज सकाळी यांच्या पिढीवर पाय धूळ झाडासाठी गेले होते. बोला. रतनमल शेठ, बोला. काल ते पंजाबराव तुमच्याकडे? पंजाबराव सरकार एक दागिना विकायला आलते. पंजाकडे गुंजभर सोनं नाही आणि अख्खा दागिना विकायला?
डोरला होता मोठा लट. नक्की काय चालते का गाण ठेवाय आलते? इकायला आलं ते राया शेठ. शेट आजपर्यंत आम्हाला दादा भाऊ म्हणतात लोक. शेट बर शेट तर शेट बोला. इकायला आलं तर राया शेठ. माल चोखा होता. आपण हिसाब किताब करून त्याला प्राइस दिला. ते म्हणत होता लिखापडी नको. आता असल्या व्यवहाराची लिखापडी कोण ठेवता राय शेठ? रतन शेठ तो गांजका पुण्यांदा आला ना तर कळवायचं आम्हाला. हा राय शेठ. ध्यान ठेवायचं काय. जी दादा. आयला त्या एसीपी रणजितराव डाले पाटलांनी काय कुटाणा लावलाय माग. त्या फाटक्या पंजाव ध्यान ठेवायला लागतंय. फौजदार हे घ्या. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. आहे और चल दिये. अहो तुमचा नवरा एवढा थकून भागून आलाय, त्याच्याशी 2 घटकावर बोला तरी. काय करताय? कोणी पाहिलं तर? पाहू देत. नाही नाही सोडा तुम्ही. कोणी बघितलं तर काय म्हणेल? अरे लायसन्स आहे आपल्याकडे तुझा हात पकडण्याचा. सोडा सोडा बरं तुम्ही. सोडण्यासाठी थोडीच पकडलंय. आणि असं इथे आपल्याशिवाय कोण आहे? हो संजीवनी, संजीवनी द्या. देत आहे ना? अहो सासूबाई पण मी काय देणार होते तुम्हाला? मंगळसूत्र कुठे? रणजित विसरलेत बहुधा त्यांची भीष्म प्रतिज्ञा. ती भीष्म प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कालची रात्र मागितली होती. आईसाहेब मी कालची रात्र गेली, आजचा दिवस गेला, ही आजची रात्र आहे. दाखवा कुठे आहे मोठं मंगळसूत्र. संजीवनी, काय विचारतोय आम्ही? मंगळसूत्राचं महत्व, मांगल्य, पावित्र्य कशाशी खातात कळतंय का काही? तुमच्या सौभाग्याचं प्रतीक होतं ते. ज्या कुटुंबातल्या स्त्रिया मंगळसूत्र सांभाळू शकत नाहीत त्या कुटुंबामध्ये कलह आणि बेदिली होते. संजीवनी, सासूबाई अहो पण आता मोठं मंगळसूत्र कुठे हे सांगण्यासाठी फक्त तोंड उघडायचं तुम्ही. अहो पण आईसाहेब भीष्म प्रतिज्ञा मी घेतली होती, संजीवनीने नाही. हो पण मंगळसूत्र त्या घालतात, तुम्ही नाही. आत्ताच्या आत्ता ताबडतोब मंगळसूत्र हवंय आम्हाला. कुठे आहे मंगळसूत्र? कुठे आहे मंगळसूत्र? अक्का इथे आहे मंगळसूत्र.
इथे आहे मोठं मंगळसूत्र. बेबी, यांचं मोठं मंगळसूत्र तुमच्याकडे कसं काय आलं? अगं त्याची मज्जाच झाली. काय झालं, संजू माझ्या खोलीत आली होती. रंजनी तिला जो हार घेतलाय ना तो दाखवायला. आणि तिथंच विसरलीस की तू हे मंगळसूत्र. मला सापडलं म्हणून मी ड्रॉअर मध्ये ठेवलं आणि मीच विसरून गेले ग. लक्षातच नाही माझ्या. घ्या संजीवनी बाई, घ्या तुमचं मंगळसूत्र. आणि पुन्हा शोधायला लावू नका. अख्ख्या घराला कामाला लावलं होतं. एक मिनिट रंजा, तूच हे मंगळसूत्र तुझ्या बायकोच्या गळ्यात घाल. धर. बेबी मावशी, अहो पण मी तुमच्या खोलीत. रंजा, तुझ्या बायकोला आहे ना 4 बदाम असे पाण्यात भिजवून खायला घालत जा बघू. बाप्पा होते तेव्हा केवढी गडबड होती तुझी, म्हणूनच लक्षात राहिलं नसेल तुझ्या. रंजा, तूच सांग, हे तिचंच आहे की नाही? हा, तिचंच मंगळसूत्र आहे. हा, तिचंच आहे. बाय बाय बाय, अंबाबाई पावली ग बाई. काय गाके रंजा, पण सॉरी हा, म्हणजे ना माझ्या विसरपणामुळे तुला खूप शोधावं लागलं बघ. म्हणजे सगळ्यांना शोधावं लागलं. सॉरी बर का. आता काय, राजा राणी एकदम खुश. या गोष्टीचा शेवट एकदम गोड झाला. काय ग? इथून पुढे काळजी घ्या संजीवनी. ढाले पाटलांच्या घरात दागिन्यांची कमी नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण ढाले पाटलाच्या घरच्या लक्ष्मींनी प्रत्येक दागिन्यांचं मोल जाणलं पाहिजे आणि ते जपलं पाहिजे. ते मस्त. दागिन्यांचं सोडा, पण मंगळसूत्राचंच महत्त्व तुम्हाला नव्याने पटवून द्यावं लागणार असेल तर ढाले पाटलांची सून निवडण्यात आम्ही चुकलो असं आम्हाला वाटेल. तशी तुम्ही आमची निवड नव्हताच कधी, पण तरी